घेतलेली आहे एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तर दुसरीकडे भाजपनं 82, जेडीयूनं 55 आणि आरजेडीनं 77 जागांवर आघाडी घेतल्याचं कळतंय। काँग्रेसने 10 जागांवर आघाडी घेतलेली आहे, 77 जागांवर आरजेडी समोर आहे। या घडीचं हे सध्याचं चित्र आपण पाहतोय। 243 पैकी सर्व जागांचे कल आता सुरुवातीचे कल हाती आलेले आहेत आणि 145 जागांवर एनडीएनं आघाडी घेतलेली आहे। आणि याच संदर्भात नवनाथ बन, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला होता तो पुन्हा पूर्ण करा। निश्चितपणे आता ज्या पद्धतीने ही आघाडी घेतली याचा अर्थ काय, तर जनतेचे आशीर्वाद हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमारजी यांच्यासोबत आहेत। बिहारचा झालेला विकास हे बिहारच्या लोकांना मान्य आहे आणि त्यामुळेच बिहारच्या जनतेनं भरभरून आशीर्वाद दिले आणि काँग्रेसला नाकारण्याचं काम या निवडणुकीमध्ये केले। बालाजी गाडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले। आज या बिहारमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्याला कुठलाही आधार नाही।